बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित स्टेट वाइड ऑनलाईन एज्युकेशन शाळा बंद व शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत मी CNO वृषाली काळे पुनश्च एकदा आपले हार्दिक स्वागत करते. आता आपली दुसरी तासिका आहे परिसर अभ्यास भाग 1 आणि ही तासिका घेत आहेत स्मिता घाटे मॅडम. त्यांचे स्वागत. मॅडम मी इंट्रो शेअर करते. मॅडम करा सुरुवात. नमस्कार उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक आणि माझ्या बालमित्रांनो. मी स्मिता घाटे, गुरु गोविंद सिंग मार्ग मराठी शाळा. मॅडम PPT शेअर झाली आहे का? हो मॅडम, कंटिन्यू करा. आजचा विषय आहे परिसर अभ्यास भाग 1 वाहतूक. मुलांना सांगा बघू, मला ही वाहनांची नावे तुम्ही सांगू शकाल का? रिक्षा. बरोबर. हे कोणतं वाहन आहे? पटापट सांग. बस. हे ट्रक. ट्रेन. कार. विमान. ट्रॅक्टर. नाव. बरोबर. हे सगळे होते आपले वाहतुकीची साधने. म्हणजे या साधनातून आपण प्रवास करत असतो. मग वाहतूक म्हणजे काय? माणसे किंवा सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे वाहतूक होय. बघा आता ही रोहनची गोष्ट आहे. रोहन रोज शाळेत जातो आणि कधी तो पायी चालत जातो, तर कधी सायकलने जातो, कधी मोटार गाडीने जातो. त्याची शाळा 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि पायी चालत गेल्यावर त्याला 20 मिनिटं लागतात. सायकलने गेलं तर त्याला 15 मिनिटं लागतात. म्हणजे पहिल्या दिवशी तो पायी चालत गेला, दुसऱ्या दिवशी सायकलने गेला, तेव्हा त्याला 15 मिनिटं लागली. आणि मग तिसऱ्या दिवशी तो मोटर गाडीतून गेला आणि त्या वेळेला त्याला 5 मिनिटं लागली. मग आता मला सांगा, आता तिन्ही दिवशी जाताना त्याने एकच मार्ग वापरला होता. मग तिन्ही दिवशी प्रवासास लागलेला वेळ किती? म्हणजे पायी चालत गेल्यावर त्याला किती मिनिटं लागली? 20. सायकलवर गेल्यावर 15 मिनिटं. 15 मिनिटं. आणि मोटर गाडीतून गेल्यावरती 5 मिनिट. बरोबर. आणि मग आता कोणत्या प्रवासात सर्वात कमी वेळ लागला त्याला? कारच्या. बरोबर. आणि कोणत्या प्रवासात त्याला स्वतः साहित्य वाहून न्यावे लागले? पायी. तिन्ही प्रवासात त्याला स्वतः साहित्य वाहून न्यावे लागले, पण मोटार गाडीतून जाताना साहित्य बाजूला ठेवले होते. कोणता प्रवास आरामदायी वाटला? कारचा. बरोबर. आणि कोणत्या प्रवासात त्याला जास्त वेळ लागला? पायी.
बरोबर बरोबर. आता कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करण्यात आला तुम्हाला काय वाटतं? कार बरोबर कारच्या बरोबर. बघा आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल ना तर आपण आगगाडीतून जातो, रेल्वेने जातो किंवा आपण बसने सुद्धा जातो. जसं आपल्याला सोयीस्कर असेल तसं आपण वाहनांचा वापर करत असतो. कधी आपण स्वयंचलित वाहन म्हणजे मोटार गाडीतून सुद्धा जात असतो. पण आता स्वयंचलित वाहन म्हणजे काय? स्वयंचलित वाहन म्हणजे हे यंत्रावर चालणारे वाहन. बरोबर, अशा वाहनांना आपण स्वयंचलित वाहन वापरतो ज्याच्यामध्ये आपण इंधनाचा वापर करतो आणि इंधनाशिवाय हे वाहन चालणार नाही. मग इंधन म्हणजे काय? इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने वाहनांची हालचाल करता येते. याचे उदाहरण म्हणजे पेट्रोल व डिझेल ही द्रवरूप इंधन आणि कोळसा हे घनरूप इंधन आहे. बघा, इंधनाचे मुख्य 3 प्रकार आहेत: घन इंधन, द्रव इंधन आणि वायू इंधन. घन इंधन मध्ये म्हणजे काय? लाकूड, कोळसा. खरं तर लाकडापासून आपल्याला कोळसा मिळत असतो. बरोबर ना? लाकूड जाळला की कोळसा मिळतो आपल्याला. मग ट्रेनचे इंजिन चालवण्यासाठी कोळशाचे सुद्धा वापर करतात. आणि द्रव इंधन म्हणजे पेट्रोल, डिझेल यासारखे. आता तुम्ही मोठमोठे पेट्रोल पंप पाहिले असतील जिथे अशा प्रकारचे इंधन विकत मिळतं आपल्याला. बरं, वायू इंधन म्हणजे आपल्या घरातील बघा स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी जे आपण शेगडी वापरतो ते चालवण्यासाठी असे सिलेंडर भरलेले असतात. आपल्या वायूने भरलेले सिलेंडर असतात आणि सिलेंडर जोडल्यावरती ते शेगडी पेटत असते. मग अशा प्रकारचे सिलेंडर भरलेले वाहनांमध्ये सुद्धा असे सिलेंडर लावले जातात आणि त्याच्यामध्ये वायू भरलेला असतो, गॅस भरलेला असतो आणि ते गॅस भरलेले सिलेंडर जर आपण वाहनांमध्ये लावलं तर वाहन सुद्धा अशा प्रकारे आपण चालवू शकतो. तर वाहतूक साधनांमुळे हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण होते. म्हणजेच वाहतुकीचे चांगले आणि वाईट असे परिणाम आहेत. आता या मोटार गाडीचं बघा, मोटार गाडी सुरू करताना किती धूर बाहेर निघत आहे आणि सगळं वातावरण, सगळा परिसर सगळ्या धुरीने माखला आहे. त्यामुळे काय होतं, तर अशा वेळी आपल्याला श्वासोश्वास करायला त्रास होतो. बरोबर की नाही? बघा, त्या मुलीने नाकावर रुमाल धरला आहे, तिला त्रास होत आहे धुरीचा. मग आपण आता पाहणार आहोत की वाहतुकीचे आपल्याला होणारे फायदे, वाईट परिणाम सुद्धा आहेत वाहतुकीचे. आधी आपण बघूया आपल्याला होणारे फायदे. बघा, कामे जलद गतीने होतात. बरोबर, कामे जलद गतीने होतात म्हणजे काय? वाहतुकीचा आपल्याला फायदा आहे. या चित्रात तुम्हाला काय दिसतंय की ही शाळेची बस आहे. त्यात काही मुलं बसलेली आहेत आणि ती बसमधून प्रवास करीत आहेत, शाळेत जात आहेत. काही शाळांमध्ये असं बसने प्रवास करावा लागतो, शाळा दूर असेल तर, आणि लवकर पोहोचण्यासाठी बसचा वापर करतात. बरोबर ना? तर मग का असं बसचा वापर का केला जातो? शाळेत लवकर पोहोचण्यासाठी, जलद गतीने कामे करण्यासाठी. ही रिया आहे. रिया आणि तिचा आई बाबा परगावी जात आहेत. तर ते ट्रेन मधून जाणार आहेत. त्यांच्याकडे त्यांची स्वतःची कार देखील आहे, तरी पण ते ट्रेन मधून प्रवास करीत आहेत. कारण कार चालवण्यासाठी त्यांना श्रम करावे लागले असते. शिवाय ट्रेन पेक्षा कारचा वेग कमी आहे, म्हणून वाहनांमुळे वेळ व श्रमाची बचत होते. कारपेक्षा ट्रेन वेगाने धावते की नाही? व्यापार वाढीस चालना मिळते. तुम्हाला माहित आहे का, शहरांमध्ये भाज्या विकण्यासाठी कुठून येतात? या भाज्या खेड्यापाड्यावरून अशा ट्रक भरून भाज्या शहरात आणल्या जातात आणि बाजारात विकण्यासाठी ठेवतात. भाजी विकल्यावर त्यांना पैसे मिळतात, म्हणजे माल व पैशांची देवाणघेवाण झाली. यालाच आपण व्यापार म्हणतो. म्हणजे काय झाली? व्यापारात वाढ झाली आणि व्यापारात वाढ झाल्यावरती आपला देश समृद्ध होतो. बरं,
बघा, हे ग्रामीण भागातून एकत्रित केलेले दूध आहे आणि ते वाहतुकीच्या साधनांनी दुसऱ्या देशात म्हणजे दुसऱ्या शहरात पोहोचवले जाते. बरोबर? मग काय झालं? दुग्ध व्यवसाय वाढीस लागला. बरोबर की नाही? त्यामुळे शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांकडे जे असे गाय म्हशी असतात, त्यापासून त्यांना भरपूर दूध मिळत असतं आणि गावात किती दूध विकणार? विकून त्यांच्याकडे भरपूर दूध जमा होतं आणि मग ते जमा केलेलं दूध ते काय करतात? शहरात सुद्धा पाठवतात. ज्याप्रमाणे बघा, आपल्या देशातल्या देशात व्यापार चालतो, देशातल्या देशात आपण सामान पाठवतो, त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या देशातही सामान पाठवत असतो. बरोबर? आणि दुसऱ्या देशातलं सामान सुद्धा, आपल्या वस्तू सुद्धा आपल्या देशात येत असतात. तर कशा येतात? जहाजावर येतात, विमानांचा वापर केला जातो. जगातील विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत. म्हणजे आपण विमानातून बघा, जगातल्या कुठल्याही देशात सहजच प्रवास करू शकतो. त्यामुळे कसं, सगळं जग अगदी जवळ आल्यासारखं आपल्याला वाटतं. विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे. आपल्या शहरात आपल्याला लागणारे सर्वच वस्तू तयार होतात का? नाही. आता उदाहरणार्थ धान्य, फळे, टीव्ही, पंखा, मोबाईल, कपडे, भांडे इत्यादी अशा प्रकारचे विविध वस्तू आपल्याला दुसऱ्या शहरातून मागवावे लागतात. दुसऱ्या शहरातून बघायचे किती प्रकार दाखवले आहेत वस्तूंचे. हे सगळे वस्तू आपल्या एकाच शहरामध्ये तयार होत नाहीत. हे विविध शहरांमध्ये तयार झालेले वस्तू आहेत आणि हे आपल्याला त्यांच्या शहरातून मागवावे लागतात. तर अशा वस्तू वाहनांमुळे सहजच आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे आपले जीवनमान सुधारले आहे. बघा, आता हे पर्यटन म्हणजे फिरायला जाणे, पिकनिकला जाणे. आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे सहलीला जायला आवडतं आणि सहलीचे ठिकाण लांब असेल तर आपण कुठल्याही वाहनातून प्रवास करतो. मोटार गाडीतून, आगगाडीतून किंवा बसने, कसाही आपल्याला जमेल तसा आपण प्रवास करत असतो. बरोबर ना? पर्यटन म्हणजे काय? एकटे किंवा समूहाने प्रवास करणे. घर आणि कामाच्या व्यतिरिक्त दूर राहून तेथील गोष्टींचा आनंद घेणे व वापर करणे. आता तेथील गोष्टींचा आपण आनंद घेतो, फिरतो, आपल्या डोळ्यांनी सुंदर दृश्य पाहतो आणि तेथील गोष्टींचा वापर करतो. म्हणजे काय करतो आपण? त्या ठिकाणचे उपहारगृह वापरतो, खाणं-पिणं करतो. काही मनोरंजनासाठी काही असेल वस्तू तिथे, ते आपण खरेदी करतो. ते या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं? पर्यटनच्या ठिकाणी सुद्धा व्यापार वाढीस लागतो आणि ह्या सगळ्या सुविधा वाहतुकीमुळे गतिमान झाल्या आहेत. बर, आता पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत. म्हणजे आता बघा, हे आरोग्याच्या दृष्टीने देखील वाहनांचा आपल्याला खूप उपयोग होतो. आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी अँब्युलन्सचा वापर करतो किंवा बघा, आता रस्त्यावर एखादा अपघात झाला असेल तर वाहतुकीच्या साधनांचा आपल्याला चांगला फायदा होतो. आता हे अपघात झालेला हा जो मनुष्य आहे, मुलगा आहे, त्याला आपण वाहनातून लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो. शाळेसाठी, शिक्षणासाठी सुद्धा वाहतुकीचा उपयोग होतो. शाळेत ये-जा करण्यासाठी देखील वाहनांचा आपल्याला उपयोग होतो आणि या सर्व सुविधा एवढ्या गतिमान झाल्या आहेत की आपल्याला आता वाहतुकीची खूप सवय झाली आहे. रेल्वे सारख्या वाहतुकीच्या साधनातून एकेवेळी हजारो टन माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जातो. म्हणजे रेल्वे सुद्धा आपल्याला किती उपयोगाची आहे. माणसे तर रेल्वेतून प्रवास करतो, पण त्यासोबत मालाची सुद्धा ने-आण रेल्वेतून होत असते. आता या चित्राचे निरीक्षण करा आणि मला सांगा, चित्रातील मुले कुठे थांबली आहेत? चित्रातील मुले कुठे थांबली आहेत? चित्रातील मुले फुटपाथवर थांबली आहेत. पदपथावर, फुटपाथ म्हणजे पदपथ, मराठीत आपण पदपथ म्हणतो. तर चित्रातील मुले पदपथावर थांबली आहेत.
मग तिथे कशासाठी थांबली असावी ती मुलं? का थांबली आहेत? मुलांना रस्ता ओलांडायचा आहे, बरोबर. परंतु रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहनांची वर्दळ सुरू आहे आणि ही जी मुलगी आहे म्हणजे तो एक मुलगा आहे, लहान मुलगा, तो डोळे चोळत आहे. काय करत आहे? तो डोळे चोळत आहे. तर का डोळे चोळत आहेत? तर वाहनांच्या धुरामुळे डोळे चोळत आहेत आणि त्या मुलीने कानावरच हात लावले आहेत. म्हणजे वाहनांमधून जो आवाज येतो तो एवढा कर्कश आहे की तिला तो आवाज सहन होत नाही. तिने लगेच आपल्या कानावरती हात लावला. का त्रास होतोय त्यांना बघा, चित्रामध्ये किती त्रास होतोय त्या मुलांना. कशाचा त्रास होत आहे? तर बाहेर पडणाऱ्या धुरामुळे व वाहनांच्या आवाजामुळे चित्रातील मुलांना हा त्रास होत आहे. आता ह्या चित्रात बघा, वाहनं चालली आहेत रस्त्यातून आणि खूप धूर उडत आहेत. आणि रस्त्याच्या कडेच्या व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींमध्ये फरक बघा. रस्त्यापासून दूर असलेल्या झाडांची पाने तजेलदार आहेत, परंतु रस्त्याजवळ असलेल्या वनस्पतींची पाने वाळलेली आहेत. रस्त्यापासून दूर असलेल्या झाडांची पाने कशी हिरवीगार आहेत, तर रस्त्याजवळ असलेल्या झाडांच्या पानांचा रंग पिवळसर व काळपट झाले आहे. रस्त्यापासून दूर असलेले झाडे आकाराने मोठी व डेरेदार आहेत, परंतु रस्त्याजवळील झाडे आकाराने लहान व खुरटलेली आहेत. दिसतंय ना तुम्हाला चित्रामध्ये? बघा, ही कशी छान सुंदर डेरेदार झाडं आहेत, कारण ती वाहनांपासून लांब आहेत. वाहतुकीचे जसे आपल्याला चांगले उपयोग होतात, आपण चांगले उपयोग पाहिले ना आता, तसेच वाईट परिणाम सुद्धा आहेत. चला बघूया आपण वाहतुकीचे वाईट परिणाम कोणते. हा आहे वर्दळीचा रस्ता. इथे सतत दिवस रात्र वर्दळ सुरू असते, वाहनांची ये-जा सुरू असते. मग वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे काय होतं? वाहनातून सतत धूर निघत असतो. त्यामुळे काय होतं? वायू प्रदूषण होतं. वायू म्हणजे हवा, हवेचे प्रदूषण होत असतो. आणि धूर कशामुळे निघतो? इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून धूर व विषारी वायू निघत असतो. तर वायू प्रदूषण म्हणजे आता बघा, इंधन गाडी स्टार्ट केली की इंधन जळतं आणि त्यामुळे वाहनातून धूर निघत असतो. तर हा धूर चांगला असतो का? नाही, त्यात विषारू वायू असतो. तर काय असतं त्याच्यामध्ये? त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड हे वायू असतात. तसेच धुरावाटे शिसे म्हणजे हे कोळशाचा एक प्रकार आहे, यांचे सूक्ष्म कण बाहेर पडतात व हवेत मिसळतात. या घटकांचा अतिरेक झाल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते. हवेची गुणवत्ता कमी होते म्हणजे हवा दूषित होते. यालाच हवेचे प्रदूषण म्हणतात. प्रदूषण म्हणजे काय? वातावरणातील घातक पदार्थ पर्यावरणात मिसळतात व पर्यावरण दूषित करतात. त्यालाच प्रदूषण असे म्हणतात. हवेत घनकण आणि विषारू वायू सोडले जातात व यामुळे सुद्धा वायू दूषित होते. त्याला सुद्धा वायू प्रदूषण म्हणतात. बघा, श्वासनलिका, डोळे व फुफ्फुसांचे विकार होतात. हवेच्या प्रदूषणामुळे आपल्याला किती विकार होत असतो. श्वासनलिकेला दगा होऊ शकतो, डोळ्यांचे विकार होऊ शकतात, शिवाय फुफ्फुसांवर देखील वाईट परिणाम होतो. या चित्रात दाखवल्याने हे सगळे आपले आंतरेंद्रिय आहेत. हृदय, फुफ्फुस, यकृत. नाकाद्वारे आपण धुराचा श्वास घेतल्यामुळे आपल्या आंतरेंद्रियांना सुद्धा एवढी इजा होत असते. डोळ्यात धूर गेल्यावर आपण डोळे चोळतो, त्यामुळे डोळ्यातील ओलावा जो असतो तो नष्ट होतो. ड्राय आई अशा प्रकारचा एक आजार असतो, तो होतो. डोळ्यातील पेशींना त्रास होतो, डोळे लाल होतात, दुखतात, प्रकाशाची संवेदनशीलता यासारख्या समस्या वाढतात. बघा, या मुलीला सुद्धा डोळ्यांचा किती त्रास होत आहे, डोळे जळजळत आहे. मग का होतात? हे सगळे धूर आपल्या नाका डोळ्यात जात असते, त्यामुळे हे सगळे डोळ्यांचे विकार आपल्याला होत असतात.
बरं. दूषित वायूमुळे आपल्याला श्वसनाचा त्रास होतो, बरोबर? मग श्वसन म्हणजे काय? परिसरातील हवेतून आपण ऑक्सिजन वायू नाकाद्वारे ग्रहण करतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जन करत असतो. यालाच आपण श्वसन म्हणतो. तुम्हाला माहिती आहे ना श्वसन म्हणजे काय? म्हणजे आपल्या परिसरातील ऑक्सिजन आपण नाकाद्वारे आत घेणे व कार्बन डायऑक्साईड आपण नाकाद्वारे बाहेर सोडतो. याला आपण काय म्हणतो? श्वसन. हवेचे प्रदूषण प्राणघातक ठरू शकते. प्राणघातक ठरू शकते म्हणजे काय? बघा, तो मनुष्य सतत तिथे काम करत आहे, वाहनांच्या ठिकाणी सतत काम करत आहे आणि या ठिकाणी काम केल्याने त्याचं आरोग्य बिघडण्याची खूप शक्यता आहे. दूषित वायू श्वास नलिकेत प्रवेश करते व तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. यामुळे कफ निर्मिती होते व श्वास घ्यायलाही त्रास होतो. जसं आपण श्वास घेत असतो तसे प्राणी, पक्षी, वनस्पती देखील श्वास घेत असते. त्या काही वेळेला काय होतं, घसा दुखणे, छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या होतात आणि श्वसन मार्गाला जळजळ झाले की माणसाला श्वासोच्छवासाचा त्रास होतो. दीर्घकालानंतर सातत्याच्या सर्दीमुळे सुद्धा दमा, ताप हे नेहमीचे आजार बनून जातात. आता दमा म्हणजे काय? श्वास घ्यायला त्रास होण्यास दमा आपण मराठीत म्हणतो त्याला. म्हणजे हृदयाचे विकार होतात आणि मग आपल्याला काय करतात, अशा यंत्राने आपल्याला श्वास घ्यावे लागतात. का होतं असं? कारण की प्रदूषणामुळे आपल्याला हे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. काही वेळात तर हृदयविकार सुद्धा होऊ शकतात. हृदयाचे ठोके वाढू शकतात, हार्ट फेल होण्याची शक्यता असते. बघा आता झाडांवरती सुद्धा प्रदूषणाचा खूप परिणाम होत असतो. बरोबर, वायू प्रदूषणाचा वनस्पतीवर देखील विपरीत परिणाम होतो. झाड काय करतात? स्वतःचे अन्न तयार करतात सूर्यप्रकाशाच्या मदतीने आणि मग धुरामुळे त्यांना काय होतं, सूर्याची किरणे मुबलक प्रमाणात मिळत नाही. धुरामुळे वनस्पतीची पाने करपतात, बरोबर, पिवळी होतात, गळून पडतात. बघा ही पानं किती हे झाली आहेत, खराब झाली आहेत. कशामुळे? सगळं त्यांचं तजेलदारपणा कमी झाला आहे. झाडांचे कोंब जे असतात ते सुद्धा जळतात. वनस्पतींची वाढ व विकास खुंटते. वनप्रदेश हे आहे वनप्रदेश. वनप्रदेश म्हणजे काय? जिथे सगळं वनस्पतींचं वास्तव्य असतं, वनस्पतींचा अधिवास असतो आणि अशा ठिकाणी काय वेळेला काय होतं, वनप्रदेशातून रस्ते काढले जातात. आता रस्ते तयार झाले की काय समजायचं, तिथे वाहनांची वर्दळ वाढली. वाहनं येणारच, जिथे रस्ता आहे तिथून वाहनं जातातच आणि मग वाहनं जातात, मग काय होतं, अशा मग वाहनांची वर्दळ वाढल्याने काय होतं, वनस्पतींच्या अधिवासास बाधा पोहोचते. म्हणजे अधिवासास बाधा पोहोचते म्हणजे काय? वनस्पतींचे आयुष्य धोक्यात येते. वन प्रदेशात बघा किती सगळे वृक्ष आहे, किती सुंदर आहेत, पण आता काय होणार, त्यांना त्रास होणार धुरामुळे आणि प्रदूषणामुळे. आता हे पक्षी आहेत जे वन प्रदेशात म्हणजे जंगलात राहतात, रानात राहतात. आता पक्ष्यांना सुद्धा त्रास होणार, ते सुद्धा श्वासोच्छवास करतात, तर पक्षी पण त्यांनाही त्रास होणार आणि मग ते काय करणार, त्यांना त्रास झाले की ते मग दुसऱ्या ठिकाणी उडून जाणार, दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणार. का स्थलांतर करणार? कारण त्यांना सुद्धा धुरामुळे त्रास होतो, त्यांनाही आजार होऊ शकतो, म्हणून ते दुसऱ्या प्रदेशात जाऊन राहतात. आणि मग पक्ष्यांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा त्रास होतो, बरोबर. प्रदूषणाचा त्यांनाही त्रास होतो, त्यांच्याही अधिवासात बाधा पोहोचते. आता प्राण्यांचा अधिवास म्हणजे त्यांच्याही जीवाला धोका असतो, मग तेही काय करतात, काही वेळेला स्थलांतर करतात. स्थलांतर केल्याने काय होणार की आपल्याला हे जे वन्यजीवातील ही जी विविधता आहे, विविध प्राणी पक्षी आपल्याला बघायला मिळतात, ते नष्ट होणार. वाहनांच्या सततच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणावर गोंगाट होत असतो. बघा इथे वाहतूक कोंडी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर गोंगाट होते.
रस्त्याच्या बाजूला बिल्डिंग आहेत, तिथे राहणाऱ्या लोकांना या आवाजाचा किती त्रास होत असेल. मग बघा इथे या चित्रामध्ये एवढा मोठा म्हणजे हायवे दाखवला आहे आणि किती बिल्डिंग आहेत आणि घरं आहेत, त्यांच्यामधून तो रस्ता जात आहे. मग अशा लोकांना त्रास होणारच. मग त्रास झाल्यामुळे काय होतं? अस्वस्थता, चिडचिड होते, डोके दुखते, लक्ष लागत नाही, काही वेळेला तर मनोविकार होतात. बघा, वाहनांच्या धुरातील नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडमुळे काय होतं? ऍसिडयुक्त पाऊस पडतो. ऍसिडयुक्त पाऊस पडतो म्हणजे काय? आम्ल पाऊस. त्याला आपण काळा पाऊस असेही म्हणतो. आणि ऍसिडयुक्त पाऊस म्हणजे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड हे जे वायू आहेत, हे विषारी वायू आहेत आणि ते हवेत सोडले जातात. आणि हे वायू जेव्हा वातावरणातील आर्द्रता असते त्याच्या संपर्कात येतात आणि तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेतून आम्ल पावसाच्या रूपाने जमिनीवर पडतात. ह्याला म्हणतात आम्ल पाऊस. आणि मग हे जे पाऊस आहे, हे ऍसिडचं हे जे पावसाचं पाणी आहे ते एकत्रित होतं आणि एकत्रितपणे ते नदीच्या पाण्यात मिसळते. मग नदीचे पाणी सुद्धा दूषित होते. मग नदीचं पाणी दूषित झाल्यावरती काय होणार? पाण्यामध्ये राहणारे हे जे जलचर आहेत, मासे, खेकडे किंवा इतर जलचर आहेत, यांचा जीव धोक्यात येतो. कारण ऍसिड युक्त ते पाणी त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. काही वेळा ते मरतात सुद्धा. आता हे जे नदीचं पाणी आहे ते शेतात आपण काही वेळेला दिलं जातं. तर शेतात दिल्या गेल्यावरती शेतातलं जे पीक आहे ते सुद्धा शेतातल्या पिकांचं सुद्धा नुकसान होण्याची संभावना असते. आणि म्हणून हे जे ऍसिड युक्त हा जो पाऊस असतो तो आपल्या आरोग्याला सुद्धा चांगला नसतो. त्यामुळे काय होतं? या वायूच्या प्रामुख्याने जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरले आहे. तापमान वाढलं आहे ना, ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो, ते त्याचं कारण हेच आहे, प्रदूषण, वायू प्रदूषण. बघा, वाहनांमुळे अजून काय नुकसान होतात आपले? वाहनांमुळे आपल्या अपघात होऊ शकतात. वर्तमानपत्रात, टीव्ही मध्ये आपण अशा बातम्या किती पाहत असतो, ऐकत असतो, बरोबर ना? म्हणून वाहनांचा योग्य वापर करायला पाहिजे. जर असे ऍक्सिडेंट झाले, अपघात झाला, तर काय करतात? लगेच प्रथमोपचार दिला जातो, त्यांना अँब्युलन्स मध्ये ठेवलं जातं आणि पटकन हॉस्पिटलात नेले जाते. बघा, या मुलाला किती जबर मार लागला आहे आणि तो जखमी झाला आहे. त्याचा पाय तुटण्यावर सुद्धा आलेला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये बसला आहे. का झाला आहे? वाहनांचा चुकीचा उपयोग केल्यामुळे. आणि काही वेळेला काय होतं? वाहनांचे सुद्धा नुकसान होते. वाहन सुद्धा बघा किती चंदामेंदा झाला आहे वाहनांचा इथे, हो की नाही? मग एवढे किमती वाहन आपण घ्यायचं आणि त्याचं असं नुकसान झाल्यावर आपल्याला सुद्धा तोटा होतो ना त्यात. आता मला सांगायचं आहे, खालील प्रसंगी कोणता पर्याय तुम्ही निवडा. घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जायचे आहे. कसं जाणार सांगा पाहू? कसं जाणार हे तुम्ही मला सांगायचं आहे. घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जायचे आहे. पायी जाणार, सायकल वरून जाणार, खाजगी वाहनाने जाणार की सार्वजनिक वाहनाने जाणार? सायकल वरून जाणार. हो, बरोबर, सायकल वरून जाऊ शकतात किंवा पायी जाऊ शकता तुम्ही. आता 1 किलोमीटर अंतरावरील शाळेत जायचे आहे, तर तुम्ही कसं जाणार? शाळा जशी लांबही नाही आणि जवळ सुद्धा नाही, कसं जाणार? पायी जाऊ शकता किंवा सायकल वरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता.
बघा, परगावी विज्ञान प्रदर्शनास तुम्हाला साहित्य घेऊन जायचं आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी साहित्य असतं की नाही, ते साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे. मग आता तुम्ही कसं जाणार? पायी जाणार, सायकलवरून जाणार, खासगी वाहनाने जाणार, सार्वजनिक वाहनाने जाणार? सार्वजनिक वाहनाने. बरोबर. अशा वेळेला तुम्ही सार्वजनिक वाहनांचा उपयोग करू शकता. शेजारच्या गावात लग्नाला जाण्यासाठी काय करणार? सार्वजनिक वाहनाने जाणार. सार्वजनिक वाहनाने. सार्वजनिक वाहनाने जाऊ शकता किंवा खासगी वाहनांचा सुद्धा सायकलने पण जाऊ शकतो. सायकलवर तू एकटा जाणार, मग तुझ्यासोबत सगळेजण असणार, घरातले परिवारातले लोक. खासगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने तुम्ही जाऊ शकता. बघा, हा जो रोहन आहे तो जवळच्या अंतरावर पायी चालत जातो व थोड्या दूरवर जाण्यासाठी तो सायकलीचा वापर करतो, सायकलवर जातो. आता ही मुलं मैदानावर खेळायला चालली आहेत. मैदान थोड्या दूरवर आहे म्हणून ते सायकलीचा वापर करत आहेत. स्वयंचलित वाहनांचा आवश्यक असेल तिथेच तेव्हाच वापर करावा. त्यामुळे काय होतं, आपण प्रदूषण टाळता येतो. बाजारात जायचं असेल तर रिक्षा किंवा बसने आपण प्रवास करू शकतो. त्यासाठी स्वयंचलित वाहन वापरणे योग्य ठरत नाही. सार्वजनिक व खासगी वाहनांचा वापर आवश्यकतेनुसार आपण केला पाहिजे. त्यामुळे वेळ व श्रमाची बचत होते. बघा, आता दूर गावी जायचे असेल तर रेल्वे किंवा बसने आपण प्रवास करतो, बरोबर. आणि फारच वयस्कर आजी आजोबा आपल्या सोबत असतील तर आपण खासगी वाहनांचा सुद्धा वापर करू शकतो. हे सगळं आपण का केलं पाहिजे? प्रदूषण टाळण्यासाठी. प्रदूषण मी सांगितलं ना, प्रदूषण म्हणजे काय, हो की नाही? हवेचे प्रदूषण होतात, ध्वनी आवाजाचे प्रदूषण होतात. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, आजार होऊ शकतात. अशा रीतीने आपण वाहतुकीच्या वाईट परिणामांची तीव्रता आपण कमी करू शकतो, की खासगी वाहनातून आपल्याला जर शक्य असेल तर आपण प्रवास करू शकतो. म्हणजे बघा, आता प्रत्येकाने जर आपलं स्वतःचं वाहन वापरलं, स्वतःचं वाहन वापरून रस्त्यावरती किती वाहनांची गर्दी होणार, आणि अशी वाहतूक कोंडी झाल्यावरती परिसर, वातावरणातील वायू दूषित होतं. म्हणून ज्या वेळेस आपल्याला सार्वजनिक वाहनांची गरज असते त्यावेळेला सार्वजनिक वाहनांतूनच आपण प्रवास केला पाहिजे. आता दूरच्या गावी जायचं असेल तर आपल्या सोबत आजी आजोबा नाहीत, त्यावेळेला आपण बसने जाऊ शकतो, रेल्वेने जाऊ शकतो, आगगाडीने जाऊ शकतो. आता प्रत्येक वेळेला हे खासगी वाहन वापरणे गरजेचे आहे का? नाही. बघा, किती वाहतूक कोंडी होते. बरं, हे आहे रोहन आणि सोनिया. तर यांची आजीला त्यांना शाळेत घेऊन जायचं आहे. का घेऊन जायचं आहे? कारण की त्यांच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि शाळा घरापासून 20 मिनिट अंतरावर आहे. तर आता आजीला सोबत घेऊन जाण्यासाठी त्यांना आता कुठलं तरी वाहन वापरावं लागेल. तर आजीचं वय सुद्धा जास्त आहे. सांगा पाहू मला, पुढील पैकी कोणतं वाहन काय वापरणार? कोणतं वाहन वापरणार? सांगा पाहू. इथे वाहनात आपल्याला पायी चालत जाणार, रिक्षाने जाणार, बसने जाणार, स्कूटरवर जाणार, रिक्षात बसू शकते. मग रोहन आणि सानिया हे दोघंही आजीला घेऊन रिक्षाने प्रवास करू शकतात आणि शाळेत जाऊ शकतात. म्हणजे काय होणार? आजीला देखील त्रास होणार नाही. बरं, आपण काय शिकलो? वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले व वाईट परिणाम. वाहतुकीचे चांगले परिणाम कोणते होते? सांगा पाहू. कामे जलद होतात, वेळ व श्रमाची बचत होते, व्यापार वाढीस चालना मिळते, जगातील विविध
प्रदेश जवळ आले आहेत. वस्तूंची वाहतूक सोपी झाली. पर्यटक, आरोग्य, शिक्षण सुधारित इत्यादी सुविधा झाल्या. बरोबर. सुविधा बघा, गतिमान झाल्या. आपण हे सगळं शिकलो ना आता, की वाहतुकीमुळे आपल्याला बरेच फायदे होतात. कामे जलद गतीने होतात. वेळ व श्रमाची बचत होते. व्यापार वाढीस चालना मिळते. जगातील विविध प्रदेश जवळ आले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फायदा होतो वाहतुकीचा. पण वाहतुकीमुळे आपलं नुकसानही खूप सारं होत असतं. सांगा बघू कुठले नुकसान होत असतात बघा. श्वासनलिका, डोळे, फुफ्फुसांचे आजार होतात. तर असे आजार झाल्यावरती ते आजार लवकर बरे होत नाहीत. आणि काय वेळेला तर ते बरेच होत नाही. मग सतत आपल्याला औषध घ्यावे लागतात. झाडांची पाने करपतात व गळतात. त्यांचा विकास खुंटतो. मग झाडांचं असं नुकसान झालेलं आपल्याला चालेल का? नाही. झाडांमुळे आपल्याला कितीतरी फायदे होत असतात. मग ते सगळे फायदे आपल्याला झाडांपासून मिळणार नाहीत. म्हणून तेही आपलं नुकसानच आहे. आणि वनप्रदेशातील पक्षी, प्राणी यांच्या अधिवासास बाधा पोहोचते. वनप्रदेशातून जर तुम्ही रस्ता काढला, त्यावरून ते वाहतूक जातील. त्यामुळे जे संरक्षित हे जी वनं असतात, ती सुद्धा त्यांचे सुद्धा अधिवास म्हणजे ते सुद्धा टिकणार नाहीत. तेथील प्राणी पक्षी सुद्धा मग काय करतील? स्थलांतर करतील. हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण होते. त्यामुळे कानात काही काही वेळेला असे कानठळे बसतात त्या आवाजाने. तर आणि हवेचं प्रदूषण झाल्यावरती आपल्याला नाक, घसा, फुफ्फुस, हृदय या सगळ्यांचे विकार आपल्याला होऊ शकतात. वाहनांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो. तर त्या रस्त्याच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत, त्यामुळे त्या लोकांना खूप त्रास होतो. अस्वस्थता त्यांना होते. त्यांची चिडचिड होते. काही कामात लक्ष लागत नाही, डोकं दुखतं. काही वेळेला तर अशा रुग्णांना म्हणजे अशा लोकांना मनोविकार सुद्धा होतात. आणि वाहनांचा बरोबर उपयोग केला नाही तर अपघात होतो. वाहनांचे नुकसान होते. बरोबर की नाही? या प्रकारे आपण या पाठात आता बरेच काही शिकलो आहोत. या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला भेटेल पुस्तकात, आपल्या पुस्तकात आहे. तर स्वाध्यायावरील तुम्हाला काय करायचे? प्रश्न उत्तर वाचायचे आहेत. किंवा तुम्ही काय करायचं? स्वतःचे प्रश्न तयार करायचे आणि त्याचे उत्तर तुम्ही लिहून काढायचे आहेत. विविध प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करू शकता. जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा, एका वाक्यात, एका शब्दात उत्तर द्या. हो की नाही? तर हे जे वाहतुकीचे आपण जे आता पाहिले, वाहतूक हा धडा पाहिला आहे, तो तुम्ही पुस्तकात वाचन करा. बघा, वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक हा मुलगा वापर करत आहे. तो स्वयंचलित वाहन टाळतो आहे आणि सायकलीने जात आहे. थँक्यू मुलांनो.